हा क्वेश्चन आता इंटिग्रेशनचा आहे. त्याच्यामध्ये मॅट्रायसेस, डिटर्मिनंट सगळ्याच कन्सेप्ट मिक्स केलेत. आता क्वेश्चन नेमका काय आहे बघा. ए इज इक्वल टू मॅट्रिक्समध्ये दिलेलं आहे. डायगोनल मॅट्रिक्स एबीसी दिलेला आहे, तर नॉन डायगोनल सगळे 0 आहेत. ए ची व्हॅल्यू 7 पॉवर एक्स, बी पॉवर 7 पॉवर 7 रेस टू एक्स, सी ची व्हॅल्यू 7 रेस टू 7 रेस टू 7 रेस टू एक्स असं दिलेलं आहे. आणि फाइंड काय करायचं बघा, आपल्याला इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा एक तर आपल्याला फाइंड करायला लागेल डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, डायगोनल एलिमेंटच फक्त दिले असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट सगळे जर 0 असतील तर याचा डिटर्मिनंट असतोय एबीसी, आपल्याला माहिती आहे. मग ए ची व्हॅल्यू, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आली काय बघा. ए ची व्हॅल्यू 7 पॉवर एक्स, बी ची पॉवर 7 पॉवर 7 रेस टू एक्स, 7 रेस टू 7 रेस टू एक्स, सी ची व्हॅल्यू. आता त्याला इंटिग्रेशन दिलेलं आहे आपण, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डी एक्स, दॅट इज याचं इंटिग्रेशन बघा 7 रेस टू एक्स, 7 रेस टू 7 रेस टू एक्स, 7 रेस टू 7 रेस टू एक्स डी एक्स. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हे इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. तर सरळ सरळ तुम्हाला दिसेल बघा की याच्यामध्ये सबस्टिट्यूशन जे ठेवायचं आहे बघा, 7 रेस टू 7 रेस टू एक्स ला आपण टी ठेवूया. काय ना बघा याचा डेरिव्हेटिव्ह 2 वेळा 7 आहे ना. ठीक आहे. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार बघा, ए रेस टू एक्स आला इंटू किती लॉग 7. ठीक आहे. कॉम्पोजिट कोण झालं बघा, 7 ची पॉवर 7 रेस टू एक्स कॉम्पोजिट झालं. आणि याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. आता याचा परत डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, 7 ची पॉवर 7 रेस टू एक्स लॉग 7. परत कॉम्पोजिट झालेला आहे 7 रेस टू एक्स, त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर तो काय येणार बघा, 7 रेस टू एक्स लॉग 7 इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. ठीक आहे. काय राहिलं बघा मग, 7 रेस टू एक्स, 7 रेस टू 7 रेस टू एक्स राहिलेलं डी एक्स. डी एक्स इज इक्वल टू डी टी अपॉन लॉग 7 लॉग 7 लॉग 7 लॉग 7 चा ब्रॅकेट क्यूब. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए डी एक्स इज इक्वल टू काय राहणार बघा, डी टी डिवायडेड बाय लॉग 7 चा क्यूब. लॉग 7 क्यूब कॉन्स्टंट आहे, 1 डी टी राहिलं. ओके, 1 डी टी 1चं इंटिग्रेशन टी येणार प्लस सी, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए डी एक्स इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे बघा, 7 पॉवर 7 पॉवर 7 रेस टू एक्स अपॉन लॉग 7 चा क्यूब प्लस सी. हे झालं फायनल आन्सर. कोणतं ऑप्शन येईल बघा, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.